श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम द्राम ओम एकमुखाय विद्महे दशभुजाय धीमहि तन्नो कल्किदत्ता प्रचोदयात्। ओम ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद समूर्ता दशांगुलम। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम। ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा याचा एक वेगळा भाग थोडा सांगणार आहोत। कारण जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाच्या डोक्यावर शिरावरती शिवलिंग आहे। परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। तर सांगायचा मुद्दा असा, हे सुद्धा लिंग महापुराणामध्ये विषय येतो। तर एकदा रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा संवाद झाला। रुक्मिणी म्हणाली, देवा आपण सत्य वैकुंठ कैलास सगळे देव सगळं आपलं जुनं ठिकाणं सोडून पृथ्वीवर आलेलो आहोत, तेव्हा आपल्या मूळ ठिकाणी काय चाललंय हे आपल्याकडे काय मार्ग आहे, कोण सांगतो आपल्याला? तर कृष्ण म्हणाले, एखादा भक्त जर समजा सदैव स्वर्गात गेला किंवा वैकुंठाला गेला तर तो तिथली सगळी माहिती आपल्याला सांगन, पण असा भक्त शोधायचा कुठे असा प्रश्न पडला। कृष्ण म्हटले, आपण पांडुरंगाचं रूप धारण करू आणि त्यावेळेस हा भक्त आपल्या भेटन। अशा दृष्टीने पुढं संत म्हणजे सांगायचा मुद्दा असा, विषय प्रवचन असा आहे, सनातन विश्व हिंदू धर्माचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज। सनातन विश्व हिंदू धर्माचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज। सनातन विश्व धर्माचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज। हे तुकाराम महाराज 7 जन्म किंवा अनेक जन्मामध्ये आदिनारायणाची भक्ती करत असत।
आणि आणि त्यांच्या कपाळाला शिवलिंग याची पूजा करीत असत. बरोबर मलिंगम भजे पांडुरंग अशा दृष्टीने भक्ती करता करता त्यांचे रुक्मिणीचं आणि कृष्णाचं ठरलं की तुकाराम महाराज जे आहेत यांना आपण सदैव वैकुंठात घेऊ. म्हणजे हे वैकुंठात आले म्हणजे आपले विष्णू स्वरूप शिव विष्णू पार्षद होतील आणि ते ज्या ज्या ठिकाणी वर फिरतील ते सगळी माहिती आपल्या पृथ्वीवर मिळेल. आता जसं नासाचं यान एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात गेलं, आता जवळजवळ पहिलं 2 सेकंदात त्याचे संदेश यायचे, आता 40 मिनिटं संदेश यायला लागतात. इतका दूर कितीतरी कोटी किलोमीटरवर गेलं आणि त्या ठिकाणची माहिती पाठवते. इथं आकाश, इथं ग्रह, इथं मंगळ, इथं शनी, इथं पाणी, अशा दृष्टीने जशी ती माहिती देते तसे संत श्री तुकाराम महाराज सनातन विश्व हिंदू धर्माचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज हा आपला आजचा हेडिंगचा विषय आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे संत श्री तुकाराम महाराजांना ते वैकुंठाला गेले का नेले हा प्रश्न पडतो. त्यांना पांडुरंगाने वैकुंठाला नेऊन ठेवलंय, ते गेले नाही, त्यांना नेऊन ठेवलंय. कारण का यांना पृथ्वीतला देवलोक आले सगळे, यांना माहिती मिळवायची. तो हा जिवंत सूर्य म्हणजे केंद्र तयार केलं संत श्री तुकाराम महाराज. आता तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, मग ते शिव म्हणजे विष्णू पार्षद झाले, विष्णू स्वरूप झाले आणि विष्णुमय बनले. आणि मग त्यांना दिव्य शरीर प्राप्त झालं. दिव्य शरीर प्राप्त झाल्यानंतर चतुर्भुज स्वरूप झाले. ते जेव्हा आपल्या पृथ्वी येतात तेव्हा ते आपल्याला भेटले तर त्यांचं वज्रमय कवच शरीर असून ते विष्णू पार्षद आहेत. ते ज्या ज्या ठिकाणी फिरतील तिथले सगळे करंट खाली येतात. अनंत कोटी ब्रह्मांड पाहिलं तर तिथली सगळी माहिती जो सिद्ध योगी आहे, वामट्या योगीला होत नाही, सिद्ध योगी जे आहेत त्याला हे ज्ञान प्राप्त होतं. कारण तुकाराम महाराजांकडून येणारे करंट त्याला मिळतात. आणि कुठे काय स्वर्गात कुठे काय वस्ती आहे, कुठे घर कसं आहे, कुठं पक्षी आहेत, कुठे काय आहे, अप्सरा कशी आहे. आता तुकाराम महाराज आणि आपला शुक्राचार्य हा स्वर्गात गेला. 43,20,000 वर्ष 43,20,000 वर्ष हा शुक्राचार्य स्वर्गात राहिला. तिथं त्याने विवाह केला आणि आनंदात संसार प्रपंच करून तो एका ठिकाणी स्वर्गात बाजूलाच होता. त्याचं पुण्य संपल्यावर नंतर तो पृथ्वीवर निघाला तेव्हा त्याने ते शरीर तिला स्वर्गात ठेवून दिलं आणि पृथ्वीवर परत आला तेव्हा त्याने पुन्हा हरभऱ्यामध्ये दाण्यात प्रवेश करून माणूस शरीरात प्रवेश करून आपला पुन्हा मानवी शरीर धारण केलं. म्हणजे आत्म्यात काय बदल झाला का नाही, फक्त शरीर बदललं हे पुरावा आहे. तर तुकाराम महाराज हे सनातन विश्व धर्माचा जिवंत सूर्य आहे. कारण त्यांच्या मार्फत आपल्याला ज्ञान होणार आहे. आता तुकारामावर वैकुंठ गेला कोणी विचार केला नाही अजूनपर्यंत. तुकाराम मागून गेले हा गेले आम्ही खरंय तुकाराम कुठे गेले माहिती मात्र आहे. पण श्रीलिंग पुराण याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर तुकाराम महाराज हे विश्वाचं केंद्र बनलं. ते जेव्हा ध्यानात बसतील, जेव्हा तिथले पशु पक्षी स्वर्गातल्या काही गोष्टी पाहतील ते सगळं दृश्य खाली जे सिद्ध योग आहे, महासिद्ध योग, त्याला म्हणा फळं खाऊन दूध पिऊन राहणार जो योग आहे त्याला हे ज्ञान होणार. भूतियान मार्ग त्याला होणार नाही, पितृयान मार्ग होत नाही. कारण भागवत पुराणात सांगितलं वासुदेव भगवत हृदय स्थिती, ज्याचं हृदय सात्विक आहे त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचा प्रकाश पडणार. म्हणजे तिथून जे काही ज्ञान आहे तिथे मिळवायचं. तो श्री कृष्ण रुक्मिणी म्हणाली. आता पांडुरंगाच्या अवतारामध्ये तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले.
आता आपल्या वैकुंठात कुठं काय चाललंय, कुठं कुठं कसं आहे, सगळं आपल्याला ज्ञान होणार. तर सांगायचा मुद्दा असा की विनोबा भावे मला म्हणले, महाराज मी 36 वर्ष अनंत कोटी ब्रह्मांड फिरलो, पण तुमचा तपास लागला, तुम्ही आता ईश्वराला बसलात, तुम्ही शिवकुंडावर कधी येणार? तुम्ही म्हणलं येऊ 200-300 वर्षांनी. तुम्ही बसा तिथे. गेले ते. त्याच्यानंतर दाजी ऋषी आणि अश्विनी कुमार माझ्याकडे आले, म्हणले महाराज तुम्ही वैकुंठ आपला परमधाम सोडून पृथ्वी आलेला आहात, आम्ही पण आता तुमच्या इथं राहणार आहोत, आम्ही पण होम मावून घेऊ. इंद्र म्हणाले, सगळे देव इथं आले, कारण आम्हाला होम मावून पाहिजे. इंद्रदेव म्हणाले स्वर्गात होम मावून पोचायला 30 दिवस लागतात. 30 दिवस गुणले 24 तास गुणले 60 मिनिटं गुणले 60 सेकंद गुणले 10 लाख 3 लाख किलोमीटर एवढं गणित. इतका लांब पोचायला त्या इतकं. तर ते म्हणले आम्हाला भूक लागली, आम्ही तेव्हा बसू आता कल्की दत्त मंदिरामध्ये. ते बसले पत्र घेऊन. तर याचं कारण असं आहे की देवांना भोजनाची गरज आहे. आता तुकाराम महाराज जे आहेत हे विश्वाचं केंद्र बनलेलं आहे. केंद्र. तुम्ही जर संपूर्ण तुकाराम महाराजांचा जर योगा अभ्यास केला आणि त्यांचा प्रकाश जर सूर्यासारखा तुमच्याकडे येऊ लागला तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत का नाही याची खात्री तुम्हाला पटेल. कारण तुकाराम महाराज वैकुंठ गेले, ते केंद्र म्हणलं विश्वाचं केंद्र. जगाला सगळ्यांनी मंदबुद्धी जे योग आहे त्यांना हे ज्ञान होणार नाही, जे झूट योग आहे त्यांना होणार नाही, म्हणजे महासिद्ध आहेत योगी त्यांना याचं तुकाराम महाराजांचं वरचे संदेशाचं ज्ञान. आता वरून पाहायला आधार काहीच नाही. हे भगवान कृष्णाने तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठात पाठवून एक जागतिक केंद्र तयार केलं. तसं नासाचं यान आकाशात जाऊन तिथली माहिती पाठवते, आता फोटो निघतात. तशा प्रकारचं हे संत श्री तुकाराम महाराज सदैव वैकुंठ जाऊन त्यांना दिव्य शरीर प्राप्त करून वैकुंठात स्थापन केलेला आहे. तो गोलोक, निर्णय देवलोक सगळ्यांची माहिती त्यांच्या मार्फत आपल्याकडे करंट रूपाने येते. पण ते कोणाकडं? सिद्ध महायोगी जर असेल त्याच्याकडं. फळं खाऊन दूध पिऊन जर साधना कोणी करीत असेल तर त्या इत्थंभूत माहिती, अनंत कोटी ब्रह्मांडाची माहिती. आता रामप्रभू आणि वशी ऋषींनी पूर्वीच्या काळामध्ये योगा अभ्यास केला आणि आपले शरीर खाली ठेवलं आणि दिव्य ज्योती दिव्य शरीर धारण करून ते अनंत कोटी ब्रह्मांडात फिरून आले. तेव्हा रामप्रभूने विचारलं वशिष्ठांना, वशिष्ठांनी विचारलं म्हणे हे सगळे केंद्रात आपण त्याचं पाहिलं, पण जगाला ज्ञान कसं का होईल? हे जगाला ज्ञान कसं होईल? इथवर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. तेव्हा वशिष्ठ म्हणाले तुम्ही ज्यावेळेस पुढे काय अवतार घेता तेव्हा असा एक भक्त तयार होईल की तो सदैव वैकुंठाला तुमच्या मार्फत जाईल आणि तो विश्वाचं केंद्र बनन. सूर्यासारखं प्रकाशमान सनातन विश्व हिंदू धर्मचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज हे सगळं विश्वाचं केंद्र बनलेलं आहे. आणि हे तुम्हाला जर सगळं अनंत कोटी ब्रह्मांड पाहायचं असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं ध्यान करायचं, बाकीचं कुठलं ध्यान करायचं नाही. इकडे हा देव तिकडे तो देव, कोणी गेला का वैकुंठात नाही, मग कशाला ध्यान करता यांचं? जो दिल्लीला गेलाच नाही तो गेलेला काय ज्ञान सांगणार? जो देव एवढ्या शिखरावर गेलेला आहे, एवढ्या शिखरावरचा मनुष्य तो एवढ्या शिखराच्या आसपासचे सगळे फोटो पाठवणार, मग आपल्या घर बसल्या ज्ञान होणार. एवढं मोठं एवढं शिखर आहे का? तसं इथं बसून का पाहून होत नाही. जर ते एवढं शिखरावर कोणी गेलंच नाही तर तिथलं ज्ञान आपलं होणारच नाही, झालंच नाही. तेव्हा हे सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होण्याकरता सनातन विश्व धर्माचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज अमर अजिंक्य चिरंजीव झालेले आहेत. अजिंक्य अमर चिरंजीव आहेत. बाकी चिरंजीव जरी पृथ्वी असले तरी यांचं पुढं काय म्हणून सांगता येणार नाही. काय काय चिरंजीव सगळं चंद्र सूर्य येतो तुम्ही इथं राहा, हे संपल्यावर तुम्हाला का कशा स्वर्गात जागा नाही.
तर तुकाराम महाराज हे विश्वाचे केंद्र बनले, जिवंत सूर्य बनलेला आहे. आणि त्यांच्या मार्फत ज्या प्रकाश येईल त्या मार्फत आपलं अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान होईल. तसं होणार नाही. हे किती यान पाठवाल ते काय कुठं जाणार तुमची यान? तुकाराम महाराज अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडे म्हणजे गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णू लोक, नंतर शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, ही 7 लोक वलांडली. त्या 7 लोकांच्या पुढचं विष्णुलोक, विष्णुलोक, स्कंदलोक, पार्वती लोक म्हणजे महापणसागरेश्वरी माता लोक, नंतर रुद्रलोक, हे 4 लोक. अमृत प्राप्त झाले तर पुढं प्रवेश. फळं खाऊन तुम्ही इथपर्यंत आला तर पुढं अमृत मिळालं 4 लोक. आणि त्या लोकांच्या अनंत कोटी पलीकडं परमधाम, तिथं तू अनंत ओम सहस्र शिरीषा सहस्राक्षा सहस्रपात पुरत्या दश हा परमेश्वर आहे. आणि ह्या परमेश्वराजवळ आपले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज गेलेले आहेत. तेव्हा तिथं त्यांच्या ज्या लहरी आपल्याकडे आल्या तर तिथलं इत्तंभूत ज्ञान, त्या सगळ्या देवलोकांचं ज्ञान इत्तंभूत आपलं होणार आहे, होत आहे. सिद्ध महायोगी जो असेल त्याला हे ज्ञान होणार, बाकीच्यांना होणार नाही. हे सगळे मंद डोक्याचे योगी जे आहेत त्यांना हे तुकाराम महाराजांचं जीवनपण, चिरंजीवपणाचं रहस्य कळलं नाही आज. तेव्हा जगाचा सूर्य जो आहे प्रकाशमान जिवंत, तो संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आहेत. सदैव वैकुंठाला गेले म्हणजे तिथं कृष्णाने रुक्मिणी यांना देवाचं जगाचं केंद्र बनवून ठेवलं सूर्यासारखं. तर आकाशात सूर्य आहे, सगळ्या जगाला प्रकाश देतो. तसं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे विश्वाचं केंद्र, जगाचं केंद्र असून जो सहस्र शिरीषा सहस्राक्षा सहस्रपात सुरत्या दशांगुलम या परमधामामध्ये आहेत. आणि तिथलं इत्तंभूत ज्ञान आपलं होण्याकरता तिथून ते करण पाठवतात. ते जे पाहतील ते आपल्या ज्या एवढ्या शिखरावरती गेल्यानंतर जो मनुष्य त्या एवढ्या शिखराचा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर खालीवर सगळ्या बाजू पाहिजे, तिथलं फोटो पाहिजे आपला पाठवून आपल्याला ज्ञान होणार. तशा प्रकारचा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्या लहरी येतील त्याने जे जे पाहतील, पण त्याचं शास्त्र इतकं अवघड आहे की तुकाराम महाराजांचे जे योग शक्तीची अवस्था आहे ती आपली व्हायला पाहिजे, तो आपल्याला दिसत. कारण तुमची बॅटरी चार्जिंग झाली पाहिजे तेव्हा त्याची बॅटरी चार्जिंग, तेव्हा एकमेकांना ऐकू आणि एकमेकांना आपले फोटो दिसते मोबाईलमध्ये. तशा प्रकारचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे परमधाममध्ये आहेत. सहस्र शिरीषा सहस्रपाद मूर्त्या दशांगुलम हा जो परमेश्वर आहे त्या ठिकाणी ते वास्तव्य आहेत. विष्णू पार्षद म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. तर ते जे जे पाहतील ते ज्ञान आपल्याला, समजा त्याने उद्या अनंत कोटी ब्रह्मांड पाहिजे, रामप्रभूच्या वेळेस त्यांनी पाहिली तशी आता आपल्याला पाहता येणार आहे. कोणत्या ब्रह्मांडात कधी कोण राहते, कसं राहते, काय राहते, कुठं काय आहे, कुठल्या देवावर काय, हे तुकाराम महाराजांनी जर तिथं फिरलं ते तर तिथलं ज्ञान आपल्याला पाठवून देणार, आपल्याला ते ज्ञान होणार. तेव्हा हे आपल्या हिंदू धर्माचं सर्वात मोठं भाग्य. संत श्री तुकाराम महाराज हे विश्वाचं केंद्र बनलं असून ते परमधामात आहे. आणि तिथून आपल्याला गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, आणि त्याच्या पुढे ही 7 लोक झाली. त्याच्या पुढे 4 लोक आहेत. विष्णुलोक, महाविष्णुलोक, स्कंदलोक म्हणजे कार्तिकेचा लोक, पार्वती लोक म्हणजे महापणसागरेश्वरी मातेचे लोक, आणि पुढं जे आहे ते रुद्रलोक म्हणजे शंकर भगवानचा लोक. आणि त्याच्या पुढं परमधाम अनंत कोटी किलोमीटरवर, अनंत कोटीवर आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. द्राक्षाच्या घडासारखे ब्रह्मांड आहेत, द्राक्षा घडासारखे. एका एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नाश पावतात, एका एका क्षणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड प्रकट होतात, आणि एकेका ब्रह्मांड अनंत कोटी वर्षाचं आयुष्य आहे, चिरंजीव आहे. ते तुकाराम महाराज आपल्या माहिती काय पाठवणार,
4 मुखाचे ब्रह्मदेव, 6 मुखाचे, 8 मुखाचे, 15 मुखाचे, 16 मुखाचे, 1000 मुखाचे ब्रह्मदेव जगामध्ये आहेत निर्णया ठिकाणी. आपलं आयुष्य तर 100 वर्षाचं, तिथं 400 वर्षाचं, कुठं 1000 वर्षाचं. अनंत मुखाचं ब्रह्मदेव तिथं आपलं चिरंजीव अवस्था, आपण मृत्यूच नाही. परमधामाजवळ हे सगळे ब्रह्मदेव राहतात. परमधामाच्या खाली परमधामाजवळ हे ब्रह्मलोक राहतात. म्हणजे महाब्रह्म जे आहे ते, आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथलं ज्ञान होऊ शकतं. तेव्हा तुकाराम महाराजांच्या जा पालखी निघणार, उत्सव होणार, पंढरपुरात जाणार, हे सगळं जरी असलं तरी स्वर्गातलं ज्ञान होण्याकरता आपल्याला तुकाराम महाराज हा जिवंत सूर्य आहे. विश्वाचं केंद्रस्थान आहे. जगातल्या प्रत्येक माणसाने संत श्री तुकाराम महाराजांचं ध्यान करायचं. त्यांचं शरीर, त्यांच्या लहरी ज्या पद्धतीच्या आहेत त्याचं आपण आकलन करायचं. त्या आपल्याकडे येऊ लागल्या की आपल्याला अनंतकोटी पावाचं ज्ञान होते, सहज होते. फळं खा, दूध प्या, होऊन जाते सगळं, घाबरायचं कारण नाही. अशा दृष्टीने हे आजचं प्रवचन विशेष महत्त्वाचं सांगितलं की आपल्या धर्मातलं, हिंदू धर्मामधला जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज अनंतकोटी ब्रह्मांडाचं ज्ञान सांगणार किंवा तुझं पाहणार, आपल्याला दाखवणार. विराट रूप कसं आहे, भगवान विराट रूपात कसे राहतात, त्यांचा रोजचा व्यवहार कसा चालतो, दैनंदिन जीवन काय आहे. परमधामात भगवान परमात्मा सहस्र शीर्षा, ओम सहस्र शीर्षा सहस्र पादमूर्त्या दशांगुलम, हा भगवान परमात्मा तिथं सतत त्याचा यज्ञ चालू आहे. यज्ञामध्ये होम हवन चालू आहे. तिथं अनंतकोटी विद्वान ब्राह्मण आहेत, मंत्र म्हणणारे ऋषी आहेत. आता वेदामध्ये जे ऋषी आहेत ते परमधामाचे ऋषी आहेत. आणि त्याच ऋषीने पृथ्वीवर जन्म घेऊन हे ज्ञान सांगितलं. उदाहरणार्थ विश्वामित्र हा परमधामाचा विश्वामित्र, आणि ते शरीर सोडून परमधामा आपलं शरीर ठेवून त्या शुक्राचार्यासारखं त्यांनी मानवी शरीर पृथ्वी धारण केलं. आणि तिथं जे ज्ञान आहे, ओम भूर्भुवः स्वः महाजनातपं सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, हे ज्ञानीचं सांगितलं. तर हिंदू धर्माची महत्वाची रूपरेषा आहे. त्याचा एक महत्वाचा मुद्दा, वेदामध्ये जेवढे ऋषी देवता आहेत सांगितलेल्या तसे अनंतकोटी देवता आहेत. पण वेदात जे आपल्याला दिसतात, लिंगोक्त देवता, अवरा देवता, जातवेद देवता, यज्ञ देवता, हे सगळं जे ब्रह्मांड आहे, जे स्वयंपाक परमधाम आहे, तिथून हे सगळे पृथ्वी आले आहेत. आता गणेश लोक आहे, गणपती मानव रूपात आला, त्यांनी आपलं शरीर गणेश लोकात ठेवून दिलं. गणेश लोक महाराजांनी गणेश लोक गणेश सगळ्या देवाने गणेशपती आणि गणेश लोक याने आपलं शरीर तिचं गणेश लोकात ठेवून खाली त्या मानव रूपात शरीर धारण करून धर्माचं कार्य सुरू केलं. ब्रह्मदेवाने आपल्या ब्रह्मलोकामध्ये आपलं शरीर ठेवून पृथ्वी मानव रूपात आला. विष्णू भगवान विष्णू लोक आपलं शरीर ठेवून पृथ्वी आला. गणेश लोक, शिवलोकामधलं शंकर त्याने शरीर ठेवून पृथ्वी आले. त्याला इंद्र, स्वर्गातील इंद्र देवाने आपलं शरीर ठेवून त्या पृथ्वी मानव रूपात आले. तर दत्त महाराजांनी आपलं शरीर दत्त लोकात ठेवून मानव रूपात पृथ्वी आले. तर विराट रूपाने आपलं शरीर विराट लोकात ठेवून ते पुन्हा पृथ्वीवर आले. पुन्हा महाविष्णूने आपलं शरीर विष्णू लोकात ठेवून ते पृथ्वी आले. मग स्कंद लोकात कार्तिकानं शरीर आपलं ठेवून ते पृथ्वी मानव रूपात आले. त्याचप्रमाणे पार्वती लोकमध्ये महापंचसागरेश्वरीची देवी आहे, आदिमाया शक्ती, तिने आपलं शरीर, दिव्य शरीर त्या आपल्या लोकात ठेवलं आणि पुन्हा पृथ्वी मानव रूपात आली. तसंच पुढं मग रुद्रदेवाने आपलं शरीर रुद्रलोकात ठेवलं आणि पृथ्वी मानव रूपात आले. परमधाम, आता परमधामात गेल्यानंतर तिथं परमधामात जे देव ऋषी देवता छंद स्वर आहेत त्याने आपलं शरीर सगळी स्वर्गात ठेवली आणि त्या शुक्राचार्यासारखे
आपला आत्म्यासहित पृथ्वी होऊन त्यांनी पुन्हा नवीन मानव शरीर धारण करून तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. हा सनातन धर्म आहे, कधी नष्ट न होणार. मानव तो देव, देव तो मानव, मानव तो देव, देव तो मानव. मग आपल्या शहरात आपण कुठून आलो, कसं आलोय पाहायचं. म्हणजे आकार्यस्य ब्रह्मा, उकार्यस्य विष्णू, मकार्यस्य रुद्रार्ध मात्र प्रकाशनाद असं पार्वतीला भगवान शंकराने सांगितलं की चारच लोक, एवढ्या लोकांचं नियंत्रण करणे चार आहेत. आकार उकार मकार अर्ध म्हणजे आकारापासून ये विरक्त, उकारापासून ओ, मकारापासून ये आणि अर्धपासून पी. हे रक्तकडे आली का त्या विज्ञानप्रमाणे शोधले. तेव्हा ये विरक्तकडे गणेश स्वरूप आहोत आपण, ओ मधलं विष्णू स्वरूप, ये मधलं शिव स्वरूप, बी मधलं सूर्य स्वरूप. म्हणजे या लोकातून आपण पृथ्वी आलो. म्हणजे मानरूपात जरी आलो असलो तरी आपला जो ओम अंत्यजन किंवा जो परमात्माची शक्ती आहे ती नष्ट झालेली नाही. ती जशी तशी कायम असते. उदाहरणार्थ आंबा पिकळा खाल्ला, फेकून दिला, कोय ठेवली. कोयमध्ये रस आहे सांगितलं, कोयमध्ये मोठा आंबा आहे सांगितलं, कोय झाड लावलं, झाड फुटलं, काही वर्षांनी त्याला मोठा वृक्ष होऊन त्याला फळं आंबे आले, रस आला. म्हणजे ही जशी प्रगती आहे. म्हणजे कोई स्वर्गातून पृथ्वी आली आणि त्याचा आंबा झाला. पुन्हा हीच कोई स्वर्गात गेली, तिथं पुन्हा तिने आपलं नवे शरीर धारण केलं. हे जर तुम्हाला गणित समजलं तर आपला हिंदू धर्म समजतो. कारण आपला सनातन विश्व धर्म जो आहे हिंदू धर्म तो समजतो. हा सनातन धर्म आहे. देवलोकात जाऊन राहणे, पुन्हा मानरूपात येऊन पृथ्वी कार्य करणे, पुन्हा देवलोकात जाणे, पुन्हा महापृथ्वी कार्य करणे, हे असं आहेत. ते शिवाजी महाराज, भगवान कृष्ण, राम, दत्त महाराज, ही सगळ्या देवावताराची अवस्था अशीच आहे. आता वचक्षा भगवंत हा पुरावा. परमधामात राहणार वचक्षा भगवंत, त्यांच्या छातीवर भृगु ऋषी, वत्सदेव, अनंतिकस्वाची पावलं उमटलेले आहेत त्या शरीरावर. कुठल्या? वज्रकवच शरीरावरती. तेव्हा ते मानरूपात जेव्हा आले, कृष्ण, राम, दत्त यांच्या स्वरूपात आले. दत्त तेव्हा यांच्या छातीवर चिन्ह. आपण बालाजी पाहतो, बालाजी छातीवर 2 पावलं आहेत, भृगुषण वत्सदेवाची. आपल्या दत्त महाराज छातीवर 3 पावलं, भृगु ऋषी, वत्सदेव आणि नंदिकेश्वर. अशा दृष्टीने हे मानवी शरीरात जरी देव आला ना तरी आपले चिन्ह सोडित नाही. हा महत्वाचा सिद्धांत सनातन वैदिक विश्व धर्माचा आहे. तुकाराम महाराजांच्या हातापावर पद्म होती, कमळ होती, अशी अनेक चिन्ह आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की तुकाराम महाराज आता हे विश्वाचं केंद्र बनलेलं आहे. निर्णया ठिकाणी तुम्हाला पळायची गरज नाही. कुठं ब्रह्मदेव, कुठं विष्णू, सगळे देव प्रसन्न करून घ्यायला एकच केंद्र, संत श्री तुकाराम महाराज. सनातन विश्व धर्माचा, सनातन विश्व धर्माचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज. याचाच वेळी शिवलिंग महापुराणाच्या संदर्भात जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला अनंत कोटी ब्रह्मण्य, आपलं कुठं जायचं, कुठं राहायचं, कोणत्या मंडळात राहायचं, कुठल्या लोकात तिकीट काढायचे, कुठं आपल्याला जागा आहे, सगळं इत्थंभूत ज्ञान मिळतं. आणि हे ज्ञान मिळाल्यानंतर आपण धन्य होतो. तर हा महत्त्वाचा मुद्दा सांगितला. आजचा विषय होता सनातन विश्व धर्माचा जिवंत सूर्य संत श्री तुकाराम महाराज अमर अजिंक्य आहेत. अमर आहेत, अमर महाचिरंजीव. ते कधी नसतं. जग संपलं तरी ते राहणार आहेत. जग येऊ जाऊ त्यांना काय करणार, कारण ते परमधामाच्या अवस्थेत आहेत, परमधामाला गेलेले आहेत. आणि तिथून या जगाला आपल्याला ज्ञान देतात. माझं घेणारे काय त्यांचे करंट. कधी काय प्रश्न विचारतात तिथून ते दाखवतात, या स्वर्गात असं, त्या स्वर्गात तसं. तर हे आपलं विश्वधर्माचं जिवंत केंद्र आहे. त्याचं आपण ध्यान करा. काल्पनिक कुठे काहीतरी पाहायचं, गप्पा ठोके बघून चालत नाही. त्याला अशी शोभा, त्याला भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना स्वतःहून विश्वाचं केंद्र बनवलेलं आहे.
आणि त्याच्या मार्फत जगाला इथून बोलून संपूर्ण ज्ञान होणार आहे. किती ब्रह्मांड आहेत, कसं आहे, देव कसे आहेत यांचं ध्यान केलं तर त्यांच्या शरीरासारखं आपलं शरीर बनवायचं, म्हणजे फळं खाऊन दूध पिऊन राहायचं, म्हणजे आपलं हे ज्ञान होईल. तर आज आपण श्रीलिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा या संदर्भात भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर जे शिवलिंग आहे त्याच्याबद्दल सांगितलं की भगवान आदी नारायणाच्या नाभीतून कमळ देठ उमरला, त्याचा ब्रह्म प्रगट झाला आणि भगवान आदी नारायणाच्या कपाळातून ईशान रुद्र म्हणजे शंकर भगवान प्रगट झाले. आणि म्हणून हे चिन्ह आहे कोणा डोक्यावरती, भगवान कृष्णाच्या विठ्ठल पांडुरंगाचं चिन्ह शिवलिंगाचं आहे. बाकीचं कोणी कसली उत्तर देत असला तरी ती कोणती उत्तरं तुमची बरोबर नाहीत, कारण हे जन्मता चिन्ह आहे त्यांना. आणि त्यामुळं हे सगळं ज्ञान होण्याचं ज्ञान त्यांनी केंद्र बनवलं आहे. तर आपलं स्वस्थ म्हणजे आता याच्यामधून जग सृष्टीचं असं भगवान शंकर प्रगट झाले, ईशान रुद्र त्यांच्या डाव्या भागातून आदिमाया शक्ती प्रगट झाली आणि आदिमाया शक्ती पार्वतीच्या उजव्या भागातून राधा, डाव्या भागातून रुक्मिणी प्रगट झाली. मग हे सगळ्या लक्ष्मी विष्णूला दिली, राहिली लक्ष्मी विष्णूजवळ, पार्वती शंकराजवळ, राधा कृष्णाकडं आणि राधा आणि लक्ष्मी यांच्यापासून सावित्री गायत्री प्रगट झाली ते ब्रह्मदेवाकडं. असं हे गूढ मंगळाचं शास्त्र जे आहे ते आपल्याला समजण्याकरता आपल्याला योगी बनलं पाहिजे. कोणचा योगी? निष्काम योगी, सर्वश्रेष्ठ योगी, फलहारी योगी. तेव्हा हे सगळं घडण. तसं आपण मागं सांगितलं, कोण ध्रुवबाळ फलहारी योगी बनलं, 1 वर्ष तपश्चर्या केली, त्यांना देव प्रत्यक्ष भेटले आणि अविना म्हणजे आढळ पद दिलं त्याच्या आईवडिला त्याला आणि त्यांच्या वंशाला. असं परिस्थिती आहे. तसं आपल्याला पण आपलं जे विश्वाचं केंद्र आहे तेच केंद्र सर्वश्रेष्ठ अजिंक्य असं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं प्रत्येकाने ध्यान करा. स्वर्गात ते कुठे बसले त्यांचं संशोधन करा, त्यांना डोळ्या ध्यानातून पहा, त्यांच्याकडून येणारी लहरीतून करंटून माहिती मिळवा, म्हणजे तुम्हाला त्यांना असापेक्षा अनंत कोटीचं ज्ञान होईल. सत्य इत्थंभूत सनातन विश्व धर्माचा जिवंत सूर्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू ईश्वराजा श्री अमृत महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महाद्वर्गा महाशाकंबरी माता की जय. ब्रह्मशास्त्री की जय. महासती अनुसाय माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो, धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.